शेतकरी बांधवांनो, आम्ही आज आलेलो आहेत हसनाबाद या गावामध्ये. शेतकरी महोदय या ठिकाणी आहेत. तर ह्यांच्या शेत जमिनीची काय परिस्थिती आहे तर ते एक आपण जाणून घेऊ. आणि हा जो काही सगळा पिवळा ऊस पडलेला आहे आणि पिवळा पडल्याच्या नंतर पुढे जर आपण पाहिलं तर हे सगळे जी काही पानं जे आहेत म्हणजे वाढत्या भागाचे पानं आपण सगळे जर बघितले, वरची सुद्धा नवती सुद्धा वाढत्या भागाचे पानं सुद्धा काय होत आहे पूर्णपणे अशा पद्धतीने जे आहे ते हे या ठिकाणी ते नष्ट होऊन जात आहे. आणि अशा पद्धतीनं पानं नष्ट झाल्यामुळं आपलं निश्चितच त्या ठिकाणी उत्पादन जे आहे ते घटणार आहे. आणखीन आपल्याला बराचसा कालावधी आहे. आता सध्या जी आहे ते जून महिना चालू आहे आणि सप्टेंबर 2025 ची ही लागवड आहे. तर अशा ठिकाणी आपण काय करणं अपेक्षित आहे तर त्या अनुषंगाने पण आपण जे आहे ते चर्चा करणार आहे. तर नमस्कार, तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमच्या गावाचं नाव सांगा. श्रीकृष्ण कोंडीबा बोडके, गाव शिरसाळा, शिवार, हसनाबाद. ओके. आता ही जी तुमची जमीन आहे तर हे तुम्हाला काय वाटतंय जमिनीच्या बाबतीत, कशी आहे जमीन तुमची? मध्यम क्वालिटीची जमीन आहे. हा, मध्यम क्वालिटीची जमीन आहे. आणि खाली जर आपण बघितलं हे चुनखड जे आहे ते हे असं चुनखडीचं प्रमाण आहे का नाही तुमच्या जमिनीमध्ये? चुनखडीचं आहे. चुनखडी आहे का नाही? नाही नाही नाही. तर हे चुनखडीचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनो आहे. आणि अशा परिस्थितीमध्येच किंवा गावाच्या जवळ जे जे शेत जे आहे ते आपले पांढरीचे आहेत किंवा त्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेली माती ही पांढरी आहे तर त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये जे आहे ते मुक्त चुन्याचं प्रमाण जास्त असतं. आणि हे मुक्त चुन्याचं प्रमाण जास्त असल्या कारणानं सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत, मग आपण लोह म्हणतो, फेरस किंवा झिंक किंवा जस्त आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, तर ह्यांची त्या ठिकाणी जे आहे ते त्यांचं वहन व्यवस्थित होत नाही, त्याचा आपटेक झाडाला तिथं व्यवस्थित भेटत नाही. आणि मग हे दोन्ही अन्नद्रव्य व्यवस्थित प्रॉपर न भेटल्या कारणानं आपण जसं पाहतोय की हा सगळा पिवळसरपणा किंवा अशा प्रकारच्या ह्या स्ट्रीप इथलं जे काही हरितद्रव्य जे आहेत ते सगळे निघून जातात आणि हा पिवळसरपणा आपल्याला या ठिकाणी दिसतो. परंतु पिवळसरपणाच्या पुढे जाऊन जर आपण बघितलं तर हे आता मला सांगा, हे पान जिवंत आहे की ह्याचं काय होईल? मरायलंय म्हणजे पूर्ण वाळून जायला आहे का नाही? तर हे सोयाबीन मध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. तर अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनो, ह्या अशा पॅचेस मध्ये आपण काय करायला पाहिजे? एक तर आपल्याकडे ठिबक असलं तर ठिबकच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रेड 1चं जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तर ते आपण जमिनीतून जे आहे ते त्या ठिकाणी ठिबकच्या माध्यमातून सोडावं. ते जर आपल्याला शक्य नसेल तर आपल्याला शक्य जर झालं तर आपल्याला फवारणी जर काही करता येत असेल तर आपण फवारणीसाठी आपण महाराष्ट्र ग्रेड 2चं सूक्ष्म अन्नद्रव्य, मग त्याच्यामध्ये VSIचं मल्टी मायक्रोन्युट्रिएंट येत आहे तर ते 2 ते 3 मिली प्रति 1 लिटर पाणी किंवा ते नाही आपल्याला घ्यायचं. मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता खाजगी कंपनीचं पावडर फॉर्म्युलेशन असलेलं महाराष्ट्र ग्रेड 2चं सूक्ष्म अन्नद्रव्य भेटतंय तर ते 1.5 ते 2 ग्राम प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणे आपण BASFचं लिबरल घेऊ शकतो किंवा पूर्वाचं जे आहे ते चिलमिक्स कॉम्बी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि ही जर फवारणी आपण या ठिकाणी जर केली तर त्या माध्यमातून हे अन्नद्रव्य ह्या पानांना त्या ठिकाणी भेटतात. आणि सोबत हे करत असताना एक महत्वाचा विषय आहे, हे सूक्ष्म अन्नद्रव्य 2 न भेटल्यामुळे इथं नत्राचं वहन व्यवस्थित होत नाही किंवा त्या चयापचय क्रियामध्ये नत्राचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या झाडाला ते नत्र भेटत नाही. त्याच्यामुळं आपण आपल्याकडं शक्य झालं तर युरिया 5 ग्रॅम किंवा 1261 हे खत सुद्धा आपण त्यामध्ये जे आहे ते त्या फवारणीमध्ये आपण घेऊ शकतो. आणि एकत्रित फवारणी जर आपण या ठिकाणी केली तर निश्चित या ठिकाणी ग्रीनरी निर्माण होईल. या झाडाचं फोटोसिंथेसिस व्यवस्थित होण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या फवारणीची मदत होईल. अशा पद्धतीनं अशा प्लॉट मधलं व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला उत्पादनामध्ये घट येऊ शकते. का तर बघा, आता हे सगळे पानं थोडंसं जवळ या, तुम्ही जवळून जर आपण बघितलं तर सगळे पानं आणखीन या जवळ असं या जवळ आणखी, तर हे सगळे पानं जे आहे ते आता हे निस्तेज आणि पूर्णपणे हे सगळे जळून जायला चालू झालेले आहेत. तर त्याच्यामुळं आपल्याला निश्चित उत्पादनामध्ये घट होऊ शकते. तर सर्व शेतकरी बांधवांनी ह्याची काळजी जी आहे ती आपण या पद्धतीनं घ्यावी. करा.